हे गाइज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर ITI इन्स्ट्रक्टर या CBT 2च्या एक्झामसाठीचा आपण डिटेलमध्ये सिलेबस पाहत आहे. ऑलरेडी आपण काही ट्रेडचा सिलेबस आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेलाच आहे. जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसेल तर पाहून घ्या, कारण ITI इन्स्ट्रक्टर CBT 2 नावाची एक सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये फक्त आणि फक्त CBT 2 रिलेटेड जेवढे काही व्हिडिओज असतील तर ते त्यामध्ये ॲड करण्यात येतील. तर ती प्लेलिस्ट तुम्ही चेक करा यूट्यूबवरती, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज एकाच ठिकाणी मिळतील. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वायरमॅन या ट्रेडचा डिटेलमध्ये सिलेबस पाहणार आहोत. ऑलमोस्ट सेम आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचा सिलेबस. ठीक आहे. तर हे तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे की एकाच ट्रेडचा अभ्यास करताना तुम्ही 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकाल आणि वॅकन्सी सुद्धा जास्त आहेत. आणि स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपला माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टर CBT 2चे सर्व डिटेल्स 1 बाय 1 तुम्हाला मिळत जातील. स्टार्ट करूया आपण वायरमॅनच्या डिटेल्ड सिलेबसला. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितले की ऑलमोस्ट सेम आहे इलेक्ट्रिशियनचा सिलेबस आणि वायरमॅनचा सिलेबस. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक तिकडे पण हाच होता, इकडे पण हाच आहे, ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ. ठीक आहे. बेसिक सेफ्टी आणि हेल्थ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हँड टूल्स स्पेसिफिकेशन्स बद्दल त्यांनी दिलेलं आहे. फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन थिअरी, फ्री इलेक्ट्रॉन्स, टर्म्स, डेफिनेशन जे काय असेल ते बेसिक आहे. तिकडे पण सेम होतं, इकडे पण सेम आहे. वेल्डर्स, सोल्डर्स, फ्लक्स, सोल्डरिंग टेक्निक्स वगैरे आहेत. रेजिस्टर्स, त्याचे टाइप्स, प्रॉपर्टीज ऑफ रेजिस्टर्स आहे. ओके. अगेन इंट्रोडक्शन ऑफ नॅशनल इलेक्ट्रिकल कोड 2011, त्याचं एक्सप्लेनेशन, डेफिनेशन, प्रॉपर्टीज, कंडक्टर, सेमीकंडक्टर्स, टाइप्स ऑफ वायर्स, केबल्स इन्सुलेशन्स, वोल्टेज ग्रेड्स, लो मीडियम हाय वोल्टेज, प्रिकॉशन्स इन युझिंग वेरियस टाइप्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ केबल्स, ओहम्स लॉ तिकडे पण होता, रजिस्टर होतं, क्रिप्चॉफ्स लॉ आहे. इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहेत, स्विचेस, सेक्युरिटीज, MCB, LCB, MCCB. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोलायसिस तिकडे सुद्धा होतो. इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी. आणि रिचार्जेबल ड्राय सेल, डिस्क्रिप्शन्स, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज त्याचे, इन्व्हर्टर, बॅटरी चार्जर, UPS, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, लीड ॲसिड सेल, जनरल डिफेक्ट्स अँड रेमेडीज. त्याच्यानंतर अलाइड ट्रेडमध्ये पहा, फिटिंग ट्रेड, सेफ्टी प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्व, डिस्क्रिप्शन ऑफ फाईल्स, हॅमर्स, चिझल्स, हॅकसॉ. हे थोडं फिटरच्या याच्यामधलं दिलेलं आहे त्यांनी. चिझल्स, मार्किंग टूल्स, त्याचे मेंटेनन्स कसे असतात, टाइप्स ऑफ ड्रिलिंगचे जे काही टूल्स असतात किंवा त्याचे टाइप्स असतात, डिस्क्रिप्शन्स, ड्रिलिंग मशीन्स, प्रॉपर यूज, केअर अँड मेंटेनन्स, टॅप, डाईज, टाइप्स ऑफ रिवेट्स, रिवेटेड जॉईंट, यूज ऑफ थ्रेड गेज, मार्किंग कटिंग टूल्स पण आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मॅग्नेटिझममध्ये क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेट्स, मॅग्नेटिक मटेरियल, त्याचे प्रॉपर्टीज, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिक, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मॅक्सवेल्स रूल्स, फ्लेमिंग लेफ्ट हँड राईट हँड रूल. ठीक आहे. अशा प्रकारचे लेन्स लॉ, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कॅपॅसिटर, डिफरंट टाइप्स, त्याचे फंक्शन्स, युजेस. तर हा आहे मॅग्नेटिझम मधले जे डिटेल्ड टॉपिक्स आहेत ते. अल्टरनेटिंग करंटमध्ये आहे पहा, ॲडव्हान्टेज, DC-AC चे काही टर्म्स आहेत, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, इन्सिडेंस व्हॅल्यू, पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर म्हणजे काय, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये सुद्धा. एनिवे आपण या सिलेबसची डिटेलमध्ये PDF जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ऑलरेडी इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या सिलेबसची PDF आपण तिथे टाकलेली आहे. अर्थिंग आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे. अगेन टाइप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, तुमचे मेजरमेंट. अगेन वायरिंग सिस्टम्स आहे, IE रूल्स रिलेटेड टू वायरिंग, नॅशनल बिल्डिंग कोड्स फॉर हाऊस वायरिंग, स्पेसिफिकेशन अँड टाइप्स, त्याचे रेटिंग अँड मटेरियल. अगेन ब्रांचिंग सर्किट्स जे असतात ते आहे, IE रूल्स रिगार्डिंग क्लिप डिस्टन्स, फिक्सिंग ऑफ स्क्रू केबल, बेंडिंग, डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट इलेक्ट्रिकल फिटिंग्स, ॲक्सेसरीज. अगेन Rowell tools and Rowell plug, their sizes, plugging compound plugs, wall jumper and their sizes, uses, material grades, types of wiring materials and accessories, that's types, sizes of conduits, layout of lighting point, fan points,
हे तिकडे सुद्धा होतं, इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये सुद्धा होतं, इल्युमिनेशन सुद्धा होतं. अगेन कनेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मोटर्स यूज्ड इन इंडस्ट्रीज, त्याचे मेथड्स, starting and protection devices, their connections, layout and earthing code practice for earthing of industrial wirings, wiring method, types of work types त्याचे in workshop and factories, wiring in commercial building काय असतं, introduction to LAN wiring काय असतं, power drives, computer networking, त्याच्यामध्ये अगेन सीलिंग ऑफ IC cutout and meters as per the IE rules, त्याचे इलेक्ट्रिकल appliances using heating effect, their capacities, voltage ranges, calculation of current. हे अर्धे द पॉईंट तुमचे इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले होते. कॉम्प्युटरमध्ये ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर, मेन पार्ट्स, इनसाइड द PC पार्ट्स काय असतात, स्कॅनर्स, कॅमेरा, मॉडेम, एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसेस आणि UPS, MS विंडो, कॅल्क्युलेटर, नोटपॅड, विंडोज एक्सप्लोरर, इंटरनेटबद्दल सर्व काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अगेन LEDs, diodes, त्याचे टाइप्स, रेग्युलेटर्स, ICs, जेनर डायोड, युजेस, ॲप्लिकेशन्स, व्होल्टेज रेग्युलेटर, कॉन्फिगरेशन, त्याचे ॲप्लिकेशन्स, कॉमन इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहे, सोल्डरिंग आहे, इंट्रोडक्शन टू DC जनरेटर आहे, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ DC जनरेटर, त्याचे पार्ट्स, क्लासिफिकेशन्स, अगेन टाईप अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC जनरेटर आहे, इंट्रोडक्शन टू DC मोटर आहे, मशीन्सच्या रिलेटेड सर्व काही टॉपिक्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. स्टार्टर्स आहे, 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर, इंट्रोडक्शन टू AC पॉलीफेज सिस्टम, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, 3 फेज, स्टार डेल्टा, टर्म्स यूज इन 3 फेज सिस्टम्स, अगेन पार्ट्स अँड कन्स्ट्रक्शन्स ऑफ अल्टरनेटर, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग टाइप्स अल्टरनेटर, त्याचे EMF इक्वेशन्स, वेरियस ॲप्लिकेशन अँड पॉवर रेटिंग्स, इंट्रोडक्शन टू AC सिग्नल फेज मोटर्स, 3 फेज इंडक्शन मोटर आहे, स्क्विरल केज, स्लिप रिंग, त्याचे फॅक्टर्स अफेक्टिंग टॉर्क, इफेक्ट ऑफ व्हेरिएशन इन द अप्लाइड व्होल्टेजेस, स्टार्टिंग मेथड्स, त्याच्या स्टार्टर्स आहेत सर्व टाइप्सचे, स्टार डेल्टा स्टार्टर्स, अगेन ट्रान्सफॉर्मर आहे, पूर्ण तुमचं पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, युजेस, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कन्स्ट्रक्शन ऑफ कोर, वाइंडिंग आहे, शिल्डिंग, ऑक्झिलरी पार्ट्स, ब्रीथर, कन्झर्वेटर म्हणजे काय, क्लोज रिलेज काय असतं, तर अशा प्रकारचे टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत. अगेन जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, हे सुद्धा तिकडे होतं, इकडे सुद्धा आहे. सबस्टेशन्स, इक्विपमेंट्स, टाईप ऑफ सबस्टेशन, इंडोर आउटडोर, पोल माउंटिंग, सर्व काही त्यांनी डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. UG केबल म्हणजे काय असतं, कंट्रोल पॅनल एलिमेंट, हा तिकडे सुद्धा इलेक्ट्रिशियनला सुद्धा हा टॉपिक होता, लक्षात ठेवा. ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंटेनन्स, पॉईंट्स टू बी ऑब्झर्व इन द इन्स्टॉलेशन, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड रुटीन टेस्ट्स, कॉमन फॉल्ट्स काय असतात, प्लॅनिंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ वायरिंग बद्दल त्यांनी दिलेला आहे. ओके, तर हा सिलेबस जो होता तुमचा, हा वायरमॅन या ट्रेडचा डिटेलमध्ये सिलेबस होता. एनिवे आपण या सिलेबसची जी काही PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करूच लवकरात लवकर. ऑलरेडी इलेक्ट्रिशियनची जी PDF आहे ती आपण शेअर केलेली आहे, तर ती PDF तुम्ही डाउनलोड करा, प्रॉपरली टॉपिक वाईज सिलेबस पहा आणि त्यानुसार ठरवा की तुम्हाला कुठल्या ट्रेडसाठी अप्लाय करायचं आहे, वायरमॅनसाठी अप्लाय करायचं आहे का इलेक्ट्रिशियन. एनिवे दोन्ही ट्रेडचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक चान्स आहे की दोन्ही ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, 2 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त तुम्हाला फीस वेगवेगळी भरावी लागेल. ओके, एवढंच आहे. बाकी अभ्यास ऑलमोस्ट सेम आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही पोस्टचा फायदा होईल. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा टेलिग्रामवरती कधीही विचारू शकता. आणि बाकीचा ट्रेडचा डिटेल सिलेबस सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहोत, तर सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.